राज्य में बढ़ते ड्रग्स मामले को लेकर विपक्ष ने विधानसभा में जोरदार प्रदर्शन किया। महाविकास आघाड़ी के तमाम नेता बैनर पोस्टर लेकर पहुंचे और राज्य सरकार के खिलाफ प्रदर्शन किया। राज्य में ड्रग्स के मामले लगातार बढ़ते जा रहे हैं। इसी को लेकर विपक्ष ने सदन के बाहर प्रदर्शन किया। विधानसभा नेता प्रतिपक्ष विजय वडेट्टीवार की अगुवाई में महाविकास आघाड़ी के नेता पहुंचे और सरकार के खिलाफ प्रदर्शन किया। इस दौरान विधायकों ने सरकार विरोधी नारे भी लगाए। महाराष्ट्र हा संपूर्ण आता उडता पंजाब होतोय। अनेक ठिकाणी ड्रग्सचे कारखाने सापडत आहेत आणि त्याला सरकारचा छुपा पाठिंबा आहे का, सरकारच्या मंत्र्यांचा सपोर्ट आहे आणि म्हणून ललित पाटील सारख्यांना पळवून देण्यासाठी सपोर्ट केला जातो। हातूर मातूर कारवाई केली जाते आणि या ड्रग्स माफियांना मोकाट सोडलं जात आहे। खरं तर नाशिकचा कारखाना कुणाच्यामुळे संचालित आहे? तेथील मंत्र्यामुळे आणि गुजरातच्या कनेक्शनमुळे। गुजरातवरून दोन दोन हेलिकॉप्टरनी लोक येतात आणि त्या ठिकाणी या संपूर्ण अड्ड्याला संरक्षण देण्याचं काम केलं जातं। कुणाचा हात आहे? शेजारच्या राज्यातून हे रॅकेट महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र सरकार पुरस्कृत अशा पद्धतीने चाललेला आहे आणि ललित पाटीलला ज्यावेळेस संरक्षण मिळालं, हॉस्पिटलमधून पलायन केला, त्यानंतर ती कारवाई झाली। हा सोंग आणि सरकारचा ढोंग आहे। या सर्व प्रकरणावर पाठीशी घालण्याचा सरकारचा प्रयत्न आहे। हे सर्व या राज्याच्या तरुणाईला उद्ध्वस्त करणारं, तरुणाई उद्ध्वस्त करणारं आणि राज्य ड्रग्सच्या विळख्यात घालणारं आहे, हे या ठिकाणी दिसून येत आहे।